आणि आता एक सविस्तर बातमी। मुंबईनंतर उद्धव ठाकरे नागपुरात 18 जुलैला रामरक्षा आंदोलन करणार आहेत। त्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं फडणवीस सदस्य असलेल्या राम मंदिराची निवड केली आहे। दरम्यान रामनगरमधील मंदिराची संजय राऊत आणि अंबादास दानवेंनी यावेळी पाहणी करून ट्रस्टच्या सदस्यांशीही चर्चा केली आहे। यासह कालही राऊतांनी इथली पाहणी केली होती। नक्कीच प्रभू श्रीरामाची कृपा आहे रामनगरच्या आणि दोन्ही विश्वस्त इथे आहेत, वाघमारेजी आणि कायले, आणि त्यांचं पूर्ण सहकार्य प्रेम या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे। 18 तारखेला इथे कार्यक्रम होईल। उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख येतील, सगळी भक्त मंडळी जी आहेत, हिंदुत्ववादी आहेत, त्या सगळ्यांनाही जाहीर आमंत्रण आहे। प्रत्येकाला काही व्यक्तिगत आमंत्रण नाही। आम्ही नागपूरमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या प्रमुख लोकांना सुद्धा निमंत्रित करू आणि एक आटोपशीर कार्यक्रम इथे होईल। राम रक्षा याचा अर्थ समजून घ्या। काही लोक त्याचा वेगळा अर्थ करतायत। राम रक्षा म्हणजे सिक्युरिटी ऑफ राम। रक्षा, राम की रक्षा करनी है, राम संकट में है, कळलं? त्याच्यामध्ये मग आता हनुमान चालीसा ती सगळ्यांना प्रेरणा देते। राम रक्षा सगळ्यांना ऊर्जा देते आणि या सगळ्यातून जी ऊर्जा निर्माण होईल त्यातून आपण सगळ्यांनी, राम भक्तांनी, प्रभू श्रीरामाचं सध्या जे काय अवमूल्यन सुरू आहे अनेक बाबतीत, ते रोखण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी ही एक मोहीम आहे, उपक्रम आहे। त्याला जनतेचा पाठिंबा मिळतो आहे आणि